नमस्कार मंडळी, अन्नपूर्णास किचनमध्ये आपले स्वागत आहे. सत्यनारायणाच्या पूजेत दिला जाणारा प्रसाद सुवासिक आणि स्वादिष्ट शिरा. चला आज हा पारंपरिक शिरा अगदी सोप्या पद्धतीने तयार करूया. शिरा बनवण्यासाठी साहित्य पाहूया. 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, अर्धी वाटी तूप, छोटी वाटी वेलची पूड, केशर आणि इथे काजू घेतलेले आहेत. इथे आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवलेली आहे. गॅस पहिल्यांदा मोठाच ठेवायचा आहे. काजू टाकल्यानंतर थोडासा बारीक केला तरी चालेल. आता इथे आपण काजू टाकून घेऊ. काजू टाकून घेतले की काजू मंद आचेवर परतून घ्यायचे आहे. काजू छान असे परतले की वरून आपल्याला काजू शिऱ्यावर लावता याच कढईमध्ये आपल्याला रवाही भाजून घ्यायचा आहे. थोडेसे काजू हलकेसे असे छान भाजून झालेले आहेत. आता हे काजू काढून घेतले आणि याच कढईमध्ये आता आपण रवा भाजून घेऊ. 1 वाटी रवा टाकलेला आहे. त्यात थोडेसे तूप टाकून घेऊ आणि छान असा गुलाबी रंग होईपर्यंत रवा आपण भाजून घेऊ. आता आपण रवाही काढलेला आहे. आता या कढईमध्ये आपण 1 वाटी रव्यासाठी 3 वाटी पाणी टाकणार आहोत. 3 वाटी पाण्यामुळे आपला शिरा मऊ आणि छान असा लुसलुशीत होतो. शिरा घट्ट होत नाही, मऊ असा छान राहतो. ह्या पाण्यामध्ये आपल्याला आता तूपही टाकून घ्यायचे आहे. त्यामुळे छान असा फ्लेवर शिऱ्याला येतो. यात आता आपण 1-2 चमचे तूप टाकून घेऊ आणि नंतर केशर टाकून घेणार आहोत. केशर टाकल्यामुळे गरम पाण्यात केशर टाकले की छान असे त्याला रंगही छान येतो. आता इथे आपण वेलची पूड टाकून घेणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे. केशरचा अर्क हा पाण्यात पटकन विरघळला जातो आणि पाण्याला छान कलरही येतो. त्यामुळे शिरा दिसायलाही सुंदर छान असा दिसतो. आता आपल्याला त्या पाण्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. साखर टाकली की आपल्याला कढईमध्ये थोडेसे ढवळून घ्यायचे आहे आणि थोडेसे ढवळले की नंतर पाण्याला उकळी आली की त्यात मंद आचेवर हळूहळू रवा मिक्स करायचा आहे. इथे पाहू शकता हे पाणी आता थोडे उकळले की आपल्याला इथे हळूहळू असा रवा टाकून घ्यायचा आहे. रवा टाकला की त्याला चहूकडून छान असं हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जरा मोठी ठेवली तरी चालेल. शिरा आपला इथे तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि शिरा चांगला रवा भाजल्यामुळे शिरा अजिबात चिकटतही नाही. शिरा हा थोडा सैलसरच ठेवावा. गार झाला की तो घट्ट होतो. आता शेवटी आपण काजू लावून घेऊ आणि आपल्या पूजेच्या प्रसादासाठी तयार आहे इथे स्वादिष्ट पवित्र शिरा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. जय सत्यनारायण.